श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस प्रकरणात मुख्य संशयित असलेल्या निदा खान हिला न्यायालयानं 11 तारखेपर्यंत 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। काल रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगर येथून निदा खान हिला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आज तिला न्यायालयात हजर करण्यात आलं। यावेळी सरकारी पक्षाकडून सखोल तपासणीसाठी 7 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली, तर बचाव पक्षाकडून त्याला विरोध करण्यात आला। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं निदा खान हिला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। मात्र सध्या निदा खान ही प्रेग्नेंट असल्या कारणास्तव तिला दिवसातून 2 वेळेस आईला भेटण्याची परवानगी देखील न्यायालयाने दिली आहे। देवळाली पोलीस स्टेशन मधील या गुन्ह्यातील आरोपी नंबर 3 निदा खान यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सेशन्स कोर्ट नाशिक रोड यांनी 2 मेला रद्द केला होता। गुन्हा दाखल झाल्यापासून ही आरोपी मिळून येत नव्हती, आरोपी फरार होती। नाशिक पोलीस आणि औरंगाबाद पोलीस यांनी जॉईंटली जी कारवाई केली त्यात काल रात्री 11:15 वाजता छत्रपती संभाजीनगर येथे ही आरोपी मिळून आलेली आहे। आरोपीला ताब्यात घेऊन काल रात्री उशिरा औरंगाबादच्या ज्युडिक्शनच्या संबंधित ज्युडिक्शनच्या कोर्टासमोर नेण्यात आलं। अटकेची ती महिला असल्यामुळे आणि सूर्यास्तानंतर अटक केली जात असल्यामुळे ज्या कायदेशीर तरतुदी आहे त्या तरतुदींचं काटेकोरपणे पालन करून आरोपीला ताब्यात घेऊन संबंधित न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। कलम 238 वाढ करण्यात आलेली आहे। हा सगळा तपास विचारात घेऊन 11 तारखेपर्यंत या महिलेला पोलीस कस्टडी सुनावण्यात आलेली आहे। मटेरियलबाबत पण सुनावणी झाली का? मटेरियलबाबत काय त्यांचा रोल? आरोपी महिला ही प्रेग्नंट असल्यामुळे तिला तिच्या आईला भेटण्याची परवानगी तिने मागितली होती, त्यास आम्ही हरकत घेतलेली नाही आहे। कोर्टाने दिवसातून 2 वेळा तिला आईला भेटणं किंवा गरजेप्रमाणे औषध देण्याबाबत निर्देश केलेले आहेत, ते निर्देश पूर्णपणे पाळले जातात। आश्रय कोणी दिलेला होता त्याबाबत काही आतापर्यंत झालेल्या तपासात मतीन माजिद पटेल राहणार छत्रपती संभाजीनगर यांचं नाव येते, त्यांना आरोपीपणात सामील करण्यात आलेलं आहे। इम्तियाज जलील यांनी पाठराखण केली आहे। आरोपींची पाठराखण करणाऱ्याला सहआरोपी केलं जाणार का? इम्तियाज जलील यांच्यावर त्याबाबत आता भाष्य करता येणार नाही। ज्याला केलेलं आहे त्याबाबत मी स्पष्ट ते तुम्हाला इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर सांगू शकतो। काय झालेलं काय याच्यात काही अर्थसहाय्य मनी ट्रेल काही आहे का याचा तपास करणं आवश्यक आहे। बरेचसे कागदपत्र मिळालेले आहे। 2 आरोपी जे ऑलरेडी अटकेत आहेत त्यांना आणि ह्या महिलेला एकत्र बसून कन्फ्रंटेशन करणं जरुरी आहे। या सगळ्या कारणांचा विचार होऊन 11 तारखेपर्यंत पोलीस संबंध काय आहे? मतीन पटेलनी या आरोपीला आश्रय दिलेला आहे असं प्रथमदर्शनी दिसतंय, त्यामुळे सेक्शन 238 ऍड करून त्यांना आरोपीपणात सामील करण्यात आलं। गेल्या वेळी मालेगाव पॅटर्न चर्चेत आलेला होता, आज त्याबद्दल काही नवीन खुलासे आले का? नवीन त्याबाबत अजून काही राजकीय कनेक्शन समोर येत आहेत का? नाही, तपासात अजून काही नाही। तपासात याबाबत या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून संयुक्त तपास सुरू आहे। या कारवाईमुळे टीसीएस प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण कुलतेसह इसा कुरेशी, नाशिक।